एकतर मालवण नाही तसं नाही आहे. मालवणमध्ये घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे. ती महाराष्ट्राला गांभीर्याने विचार करणारी आहे, ती आत्मपरीक्षण करणारी आहे. महाराष्ट्र सरकारने निश्चितपणे म्हणजे त्याच्या बाबतीत गांभीर्याने आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे. पुतळा हा कुणाला दिला, पुतळा हा कसा तुटला याची चौकशी झालीच पाहिजे. पण जे काही घटना घडली म्हणजे घाई गडबडीत केवळ पंतप्रधानांना खुश करण्याकरता ज्या पद्धतीने असे पुतळे केले जातात हे चुकीचं आहे. सरकारने अशा भावनिक गोष्टींमध्ये घाई गडबड करू नये. आणि त्याचबरोबर अरबी समुद्रामध्ये ज्या पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन म्हणजे पाण्यामध्ये आणि समुद्रामध्ये भूमिपूजन करणारे पहिले देशातले जागतिक पंतप्रधान असतील, अशा पंतप्रधानांनी अरबी समुद्रात तर काही शिवाजी महाराजांचं स्मारक उभं केलंच नाही. परंतु जिथं स्मारक उभं केलं तिथं हा पुतळा पडतो म्हणजे हा पायगुण आहे का काय ह्याचा विचार या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेने करावा. काय संकेत येतो? आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे. मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953420359. पतंगरावजी कदम साहेबांचं दुःखद निधन 9 मार्च 2018ला झालं. 2019ला महाराष्ट्राची सार्वत्रिक विधानसभेची निवडणूक होती. माझ्या मतदारसंघामध्ये कृष्णा नदी पलूस तालुक्यातनं माझ्या मतदारसंघातनं वाहते. सन 2019ला जो महापूर आला होता तो माझ्या मतदारसंघात आला होता आणि त्यावेळी जवळजवळ माझी 27 गावं कृष्णा नदी काठ ही पुरामध्ये म्हणजे त्याला बेटाचं स्वरूप आलं होतं. मी त्या महिनाभर प्रचंड काम लोकांसाठी केलं होतं. म्हणूनच लोकांनी मला 1,62,000 मताधिक्याने 2019च्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं. त्यातच आमच्याकडे ब्रह्मनाळ नावाचं गाव आहे, तिथं 17 लोक बोटीमधनं दुर्दैवाने त्या घटनेमध्ये मरून पावलेले होते. आणि म्हणून 1 वर्षाच्या कालावधीत कार्यक्रम करू नये अशी आमची आणि माझी व्यक्तिगत भावना होती. तदनंतर करोनाचा काळ होता, आपल्या सर्वांना आठवत असेल. करोनाच्या कालावधीमध्ये कन्स्ट्रक्शन लेबरर्स असतील, कन्स्ट्रक्शन मटेरियल असेल, कामाला थोडी संथगतीने काम चालू होतं. स्मारक अत्यंत वेगळ्या पद्धतीने आम्ही केलं आहे. तिथं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे, गणेशाचं आहे, तुळजाभवानीचं एक काळ्या दगडाचं मंदिर केलेलं आहे. आम्ही एक हॉल केलेलं आहे. एक संग्रहालय जवळजवळ 18,000 स्क्वेअर फुटाचं आम्ही म्युझियम तिथं बांधलं आहे, ज्याच्यात पूर्ण भारत देशाचा, महाराष्ट्राचा आणि सांगली जिल्ह्याचा इतिहास आम्ही त्या ठिकाणी त्या संग्रहालयामध्ये मांडलेला आहे. त्याच्यात आम्ही एक थिएटर पण केलेलं आहे, ज्याच्याकडून त्या थिएटरच्या माध्यमातून देशातले अनेक जुने आर्काइव्हल असे व्हिडिओज हे त्या ठिकाणी आम्ही सातत्याने तिथे येणाऱ्या लोकांना दाखवणार आहोत. जे आमचा स्मारकाचं साईट आहे तिथून आमचं सोनसळ जन्मगाव कदम साहेबांचं आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं देवराष्ट्र जन्मगाव हे फक्त 2.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि म्हणून तो संपूर्ण एक पर्यटक स्थळ म्हणून आम्ही तो परिसर येणाऱ्या काळात त्याला डेव्हलप आम्ही करणार आहोत. मागच्या 3 वर्षामध्ये आमची कदम कुटुंब म्हणून भावना होती की आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींनीच या पुतळ्याचं अनावरण करावं. आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधींनी हा कार्यक्रमही स्वीकारलेला आहे, परंतु त्यांची तब्येत नाजूक असल्यामुळे त्यांनी स्वतः सांगितलं की मी निश्चितपणे येण्याचा प्रयत्न करेल, पण मी येऊ शकली नाही तर राहुलजी गांधी, गांधी फॅमिलीचे प्रतिनिधी म्हणून येतील आणि राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खरगे साहेब येतील. आणि म्हणून गेल्या वर्षी हा कार्यक्रम आम्ही ठरवला होता 8 जानेवारीला नाही किंवा 9 मार्चला, पण त्यावेळेस मॅडमची तब्येत बरी नसल्यामुळे गेल्या वर्षीचा ह्या वर्षी आम्ही आता कार्यक्रम करत आहोत. आणि म्हणून या सगळ्या बाबी लक्षात घेता, कारण माझ्याकडे पूर 19ला आला आणि 21ला माझ्याकडे पूर आलेला होता. 21च्या पुरात खुद्द उद्धव साहेबांनीही तिथं मुख्यमंत्री म्हणून भेट दिली होती. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.